भरपूर प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि पचायला हलकी असणारी मुगाच्या डाळीचा आज आपण पौष्टिक पदार्थ बनवतोय। तुम्हाला माहीतच आहे मुगाची डाळ किती पौष्टिक आहे, त्यामुळे हा पदार्थ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेलच। तर हा पौष्टिक पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही पिवळी मुगाची डाळ असते ना, तीच घेतलेली आहे। 2 प्रकारच्या डाळी असतात, एक हिरव्या मुगाची डाळ आणि ही पिवळ्या मुगाची डाळ। तर मी इथे पिवळ्या मुगाची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। यानंतर आपल्याला ही डाळ आहे ती चांगली 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची स्वच्छ पाण्याने आणि कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 4 तासासाठी भिजत ठेवायची आहे। तर मी ही डाळ आहे 4 तास भिजत ठेवलेली होती। तुम्ही डाळ रात्रभर भिजत ठेवू शकता। मस्त अशी 3 ते 4 तास भिजवली ना की मस्त मऊसूद होते। ही बघा डाळ छान अशी भिजलेली आहे, अशी तोडून बघायची, छान अशी तुटली जाते, याचा अर्थ ही डाळ चांगली भिजलेली आहे। यानंतर भिजून घेतलेली मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। इतर डाळींच्या तुलनेत मुगाची डाळ ही पचायला हलकी असते। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, शिवाय यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं, वजन नियंत्रणात राहतं, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, कारण कोलेस्ट्रॉल, रक्तदाब यावर नियंत्रण ठेवू शकतो या डाळीमुळे। शिवाय मुगाची डाळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा कमी करू शकतो। शिवाय यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते। इतकी अशी ही पौष्टिक डाळ आहे, याचा वापर नियमित आहारामध्ये केलाच पाहिजे। डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा, यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तिखट आहेत म्हणून 2 घातलेल्या आहेत। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता थोडंसं पाणी घालूया आणि एकदम बारीक वाटून घेऊया। जितकं बारीक वाटून घेता येईल तितकी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। हे पहा छान असं एकदम बारीक वाटलंय, अजिबात यामध्ये दाणे लागत नाहीत। तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने असं हे बॅटर पाहिजे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। याचं टेक्स्चर पाहू शकता, या पद्धतीचं पाहिजे। आता अगदी जरासं मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलंय, ते पाणी यामध्ये घालते। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा फक्त हळद घालते। आपण मीठ घातलेलं आहे आधीच, त्यामुळे आता इथे मिठाचा वापर नाही केला। हळद घातल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं आहे। आपण इनो किंवा सोड्याचा वापर अजिबात न करता मस्त असे पौष्टिक मुगाच्या डाळीचे डोसे बनवतोय। छान असं फेटून घ्यायचं, याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही, असं पाहिजे। जास्त पातळ नको किंवा जास्त एकदम घट्ट पण नको। कढईवर लागलेलं बॅटर असं बोटाने चेक करायचं आहे, म्हणजे आपलं हे बॅटर आता हे परफेक्ट आहे। तवा चांगला गरम करून घेतलेला आहे, चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचा। त्यानंतर याचं टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे टेम्परेचर याचं बॅलन्स होतं आणि त्यानंतर यावर असे हे डोसे बनवून घ्यायचे। तर मी तेल इथे आधी घातलेलं नाही, तेल नंतर आपण घालणार आहोत, सुरुवातीला घालायचं नाही, कारण हा नॉनस्टिक पॅन आहे, सुरुवातीला तेल घालायची गरज नाही। 1 ते 1.5 पळी किंवा 2 पळी बॅटर घालायचं आहे आणि सावकाश या पद्धतीने हे बॅटर चांगलं असं पसरवून घ्यायचं आहे। मुलांना टिफिनला काही पौष्टिक द्यायचं असेल किंवा तुम्ही विचार करत असाल सकाळच्या घाई गडबडीत काही पौष्टिक बनवायचं असेल, तर रात्रभर अशी मुगाची डाळ भिजत ठेवून तुम्ही फक्त 5 मिनिटात हे मुगाच्या डाळीचे पौष्टिक डोसे बनवू शकता। बॅटर व्यवस्थित पसरवून घेतलंय, वरून पूर्णपणे कोरडं होऊ देऊया आणि त्यानंतर आपल्याला वर तेल लावायचं आहे, आधीच लावायचं नाही। गॅसची फ्लेम सुरुवातीला मी फास्ट ठेवली, तवा चांगला गरम करून घेतला, बॅटर घातलं, पसरवून घेतलं। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि डोसा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच याला तेल लावायचं आहे। तुम्ही पाहू शकता डोसा छान असा कोरडा झालाय। आपण हळद घातल्यामुळे मस्त याला रंग आलेला आहे। तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे, मी इथे तुपाचा वापर केलेला आहे, ब्रशने पसरवून घेतलंय। यानंतर याला मस्त असं फोल्ड करून घेऊया। आपला हा डोसा तयार आहे, याला उलटून घ्यायची गरज नाही, कारण आपण एकदम पातळ लेअरमध्ये डोसा बनवलेला आहे। मस्त असा इनो किंवा सोड्याचा वापर न करता छान असा पौष्टिक डोसा आपला तयार झाला आहे। जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्राची वाफ निघून जाते, ओलसर डोसे होत नाहीत। आता दुसरा डोसा अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवते। तवा जर थंड झाला असेल तर गरम करून घ्यायचा चांगला कडकडीत, टेम्परेचर याचं बॅलन्स करून घ्यायचं आहे पाणी घालून
आणि त्यानंतर 1 ते 1.5 पळी किंवा 2 पळी बॅटर घालायचं आहे आणि हलक्या हाताने असं हे पातळ लेअरमध्ये डोस्याचं बॅटर हे पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा मोठा डोसा हवा त्याप्रमाणे तुम्ही हे बनवू शकता. बॅटर चांगलं पसरवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे. चांगला कोरडा झाल्यानंतर याला तेल लावायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे. नॉनस्टिक तवा असल्यामुळे पटकन हे डोसे बनतात. अजिबात जास्त तेलाचा आपण किंवा तुपाचा वापर केलेला नाही तरी देखील हे डोसे छान असे आपले भाजून तयार होतात. मुगाच्या डाळीचे डोसे खायला सुद्धा तितकेच छान लागतात. आपल्याला बॅटर फर्मेंट करायची गरज नाही, अगदी झटपट हे डोसे बनतात. हा बघा, हा दुसरा डोसा सुद्धा आपला मस्त असा तयार झालेला आहे. घरच्यांना काही वेगळं खायचं असेल, मुलांना पौष्टिक द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही असे हे मुगाच्या डाळीचे पौष्टिक डोसे बनवून देऊ शकता. मी हिरव्या चटणीसोबत सर्व केलेले आहे. चटणीचे बरेच रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. मुलांना पाहिजे तर सॉससोबत किंवा दह्यासोबत तुम्ही टिफिनला देऊ शकता. आयत्या वेळी अगदी झटपट बनतात, जास्त वेळ लागत नाही. पहा, रंग खूप सुरेख आलेला आहे. चव पण खूप छान लागते. मंडळी, तुम्ही कधी या पद्धतीने बनवले नसतील तर एकदा बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. असेच पौष्टिक वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ अपलोड केलेले आहेत, एकदा ते सुद्धा पहा. लिंक सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी बनवून बघा, कशी वाटली कमेंट करून सांगा. जराही आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.